नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। कोकणातील मुख्य पीक म्हणजे हापूस आंबा आणि काजू। हेच मात्र पीक अलीकडे संकटात सापडलंय। वन्य प्राण्यांच्या हैदोसामुळे आंबा आणि काजू पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय। तोंडाशी आलेलं पीक डोळ्यात देखत वानर माकड खाऊन नष्ट करत आहेत। यावर एका शेतकऱ्याने खतरनाक असा उपाय शोधलाय। प्राणी पक्ष्यांना पिकांपासून दूर ठेवण्यासाठी शेतकरी काय काय नाही करत। कुणी स्वतःच्या शेतीची राखण करतं, कुणी कुंपण घालतं, कोणी शेतात बुजगावणं बांधतं। पण एका शेतकऱ्यानं असं काही केलंय ज्याचा विचारही तुम्ही केला नसेल। आंबा काजूंपासून माकड आणि इतर प्राण्यांना दूर ठेवण्यासाठी या शेतकऱ्यानं खतरनाक असा जुगाड केलाय। हा जुगाड असा की फक्त माकड किंवा इतर प्राणीच नाही तर माणसांनाही भीती वाटेल, त्यांनाही घाम फुटेल। झाडावर आंबा काजू लागले की मोठ्या प्रमाणात माकडांचा वानरांचा त्रास वाढतो। झाडावर चढून वानर फळं फस्त करतात, माणसांनी हकलून सुद्धा जात नाहीत। परंतु वानरांचा माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांना चक्क झाडावरच वेगवेगळ्या आवाजाचा स्पीकर बांधलाय। यात भयानक आवाज आहेत। स्पीकर बांधल्यापासून बऱ्यापैकी फायदा होत असल्याचं शेतकरी विजय साबळे आणि विठ्ठल भटावळे यांनी म्हटलंय। सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे, रत्नागिरी।